मला माहिती आहे आणि आपल्याच माणसाचं आपण कौतुक करणं योग्य नाही. तरी पण मी बोलेन की ती अशी आहे आणि ती अशी लेडीज आहे. मी सर्वांची माफी मागून बोलतो की स्त्री अशी असते की ती दुसऱ्याच्या सुखामध्ये आपलं सुख शोधत असते. आणि आता सध्याच्या जगामध्ये कसं आहे की बायकोला फिरायला नेलं तरच ती घरामध्ये खुश असते, बायकोला शॉपिंगला नेलं तरच ती घरामध्ये खुश राहते. म्हणजे हे घरात खुश राहण्यासाठी बाहेरून सुख विकत आणावं लागतं. म्हणजे हे विकत आणलेलं सुख आहे. पण ही अशी आहे की मला काय पाहिजे, कारण मी सुद्धा एक सांप्रदायिक वातावरणातला आहे. भजनाची मला ही आहे, मी पकवाज वाजवतो, मला आवड आहे. आणि त्यासाठी मला कुठे कधी जायचं असेल कार्यक्रमाला, मुलांना कुठे जायचं असेल तर ती जर मी कुठल्या आर्थिकदृष्ट्या जर मला ते शक्य होत नसेल तर ती काही ना काही करून तरी मी कसा जाईन की मी कसा खुश राहीन किंवा मुलं कशी खुश राहतील हे ती बघत असते. म्हणजे ती चार भिंतीच्या सुख जन्माला घालते अशी ती स्त्री आहे. मला खूप फायदा करते त्याबद्दल मला तिचा खूप अभिमान आहे, तिचा खूप सपोर्ट आहे मला. मी स्वतः पण एक छोटा मोठा धंदा करतो. मी पहिले जॉबला होतो, काय जॉब माझा गेला, पण त्याच्यात तिने खूप मला सपोर्ट केला आतापर्यंत. आज 21-22 वर्ष झाली लग्नाला, पण कधी तिची कुठल्या गोष्टीची कटकट नाही, कधी काय नाही. आम्हाला सर्वांना धरून, कुटुंबाला धरून सर्वांना एकदम सांभाळलं. त्याबद्दल